महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर होऊ दे, उद्धव ठाकरेंनी घातलं गाऱ्हाणं. विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढल्याने आयोजकांना भोवलं. मोर्चाच्या आयोजकांवरती मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल. प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका. कालच्या मोर्चानंतर आम्हाला अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या पक्षातून फोन. रोहित पवारांचं वक्तव्य. मतदार यादीमध्ये घोळ झाल्यामुळे भाजप आम्हाला अडचणीत आणेल, असं नेत्यांनी म्हटल्याचा रोहित पवारांचा दावा. निवडणुकांच्या संभाव्य तारखा वळसे पाटलांनी केल्या जाहीर. महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार. कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या वळसे पाटलांच्या सूचना. शिवसैनिकांना त्रास दिल्यास सहन करणार नाही. शंभूराज देसाईंचा शिवेंद्रराजे भोसलेंना इशारा. कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची ताकद दाखवू, देसाईंचा सज्जड इशारा. पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्थानक जवळ अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. राज्यात अवकाळी पावसानं शेतकरी बेहाल. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करत मदत देण्याची मागणी. महिला क्रिकेट विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज महामुकाबला. दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय. मनमाड या महामार्गाचं काम मागील 7 वर्षांपासून रखडलेलं आणि या मार्गावरील खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. वाढत्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय. तर या गंभीर परिस्थितीवरती प्रतिक्रिया देताना माजी खासदार सुजय विखे यांनी सध्याचे खासदार निलेश लंके यांच्यावरती थेट निशाणा साधलाय. ज्यांनी रस्त्यासाठी उपोषण केलं आणि त्यावरती मतं मिळवली त्यांनीच याचं योग्य काय ते उत्तर द्यायला हवं. नगर पाथर्डी महामार्गाचं काम माझ्यामुळे सुरू झालं असं म्हणत असाल तर मग तुमच्या उपोषणामुळे नगर मनमाड महामार्गाचं काम पूर्ण व्हायला नको का? जे आश्वासन देऊन निवडून आलेत त्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांना प्रश्नाचं उत्तर द्यावं. त्याचं उत्तर आल्यानंतर मी उत्तर देईन असं ते म्हणालेत. ज्यांनी त्यासाठी उपोषण केलं आणि उपोषण करून ज्यांनी त्याच्यावर मतं मिळवले याचं उत्तर ते योग्य देतील असं माझं व्यक्तिशः मत आहे. मी तर करतच होतो. मी लोकांना सत्य सांगत होतो. पण तेव्हा काही ठराविक लोकांनी आभास निर्माण केला की नगर पाथर्डी माझ्या उपोषणामुळे सुटलं. तर मग तुमच्या उपोषणामुळे तर नगर मनमाड पण सुटला पाहिजे होता. मग मी जेव्हा लोकांना वास्तविकता सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला नाही. तर आज माझा पराभव झालेला आहे. जे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत ही त्यांची नैतिक जबाबदारी की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं कहर केलेला आहे. मोताळा तालुक्यामध्ये आव्हा पिंपळगाव या गावासह अनेक गावात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचा मका पूर्णपणे भिजलेला आहे. कपाशीसह सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालंय. शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणीच असल्यामुळे पेरणी केलेला रब्बीचा हरभरा देखील पाण्याखाली गेलेला आहे. या पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. पावसामुळे याआधीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. यात थोडंफार उत्पादन त्याच्या पदरी पडणार होतं. मात्र निसर्गाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी केली आहे. हा मका उद्या परवा काढण्याची परिस्थिती होती. त्या मक्यामध्ये गुडघा पाणी आहे. आपण पाहत आहे गुडघ्याभर पाण्यात या ठिकाणी जो मक्याचा गूर मारलेला आहे तो गुडघ्याभर पाण्यात आहे. तो मक्याचं 100% नुकसान झालेलं आहे. रब्बीचा हरभरा या ठिकाणी पेरला होता. त्या हरभऱ्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे. तर शासनाने तात्काळ पंचनामा करून हेक्टरी 50,000 रुपये अनुदान आम्हाला द्यावं. याच्या आधी देखील अतिवृष्टी झाली तर आमच्या मोताळा तालुक्यात फक्त 12 गावांचा समावेश केला. आम्हाला सोडून दिलं. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्याला गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका बसतो आणि सततच्या पावसामुळे कोबी, फ्लॉवर, कांदा, काकडी, झेंडूची पिकं ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत. अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं असून हंगामातील अपेक्षित उत्पन्न हातातून गेलंय.
चालू असलेला सततचा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि त्या पावसामुळे शेतीचं अतोनात त्यात नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. आज आपण पाहू शकता आमच्या शेतामध्ये त्या ठिकाणी फ्लावरीचं पीक होतं. फ्लावरीचा पिकाचा खर्च एकही रुपया निघालेला नाही. उलट आम्हाला फ्लावर घरी खायला सुद्धा या पावसाच्या प्रादुर्भावामुळं भेटलेलं नाही. जालन्यातील पारत भागामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी हताबल झालेला आहे. पावसामुळे सोंगणी करून जमिनीवरती उन्हाची ऊब देण्यासाठी ठेवलेल्या मक्याच्या कणसांना आता कोंब फुटलेत. यामुळे शेतकऱ्यांचा चांगलाच आर्थिक फटका बसतोय. कोंब फुटलेल्या मक्याची विक्री बेभावाने होणार असून तात्काळ नुकसानाचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करतायत. दिवसाच्या पावसामुळं सततच्या पावसामुळं मक्काचे हे असे कोंब आलेले आहे. आणि मी मागील 10 वर्षापासून शेती करतो. शेती करत असताना यावर्षी मी 6 एकर मक्कावर लागवड केली होती. 6 एकरामध्ये चांगलं उत्पन्न येणार होतं, ते दिसत होतं डोळ्यानं. आणि पण या सततच्या दिवसाच्या पावसामुळं या मक्काला असे कोंब आलेले आहे. कुठलाही व्यापारी भविष्यात या मक्काला घेणार नाही आहे. घेतलं पण तर त्याला भाव जो भेटायचा आहे तो भेटणार नाही. माझी शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी जो 32,000 कोटीचा जो आकडा दाखवला शेतकऱ्याला मदतीच्या संदर्भात, ती तात्काळ मदत करावी. महत्त्वाची बातमी समोर येते. कोंढवा हत्या प्रकरणात या प्रकरणातील 3 आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. अमन शेख, अरबाज पटेल आणि मयूर वाघमारे या तिघांना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं आणि काल दुपारी गणेश काळेची हत्या केलेली होती. येथील 3 आरोपींना कोंढवा पोलिसांनी आज कोर्टामध्ये हजर केलेलं आहे. या न्यायालयाने 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. अमन शेख, अरबाज पटेल आणि मयूर वाघमारे या तिघांना पुणे सत्र न्यायालयात हजर केलेलं आहे. अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. अभिजित, न्यायालयाने 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, काय अधिकची माहिती आहे? अमित, कोंढव्यामध्ये जो हत्याकांड झाला काल, त्या प्रकरणी एकूण 5 आरोपींना खरं तर पुणे पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली होती. त्यापैकी 2 अल्पवयीन आहेत, तर 3 म्हणजे अरमान, अमन आणि जो मयूर वाघमारे आहे याला अटक केली होती. आणि त्यांना आज 24 तासाच्या आत जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर 7 नोव्हेंबरपर्यंत 3ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. जो युक्तिवाद कोर्टात करण्यात आला, जे तपास अधिकारी आहेत किंवा या प्रकरणातील सरकारी वकील आहेत, हे जे प्रकरण आहे थेट अंधेकर टोळीशी संबंधित आहे. कारण बंडू अंधेकर आणि कृष्णा अंधेकर यांना देखील या 2 आरोपींना या प्रकरणात आरोपी करण्यात आले. तर या सगळ्या प्रकरणी या आरोपींनी हत्यार कुठून आणलं हत्या करण्यासाठी, हा प्लॅन जो आहे कुठं करण्यात आला हत्येचा, कारण गणेश काळे जो आहे मयत इसम, तो समीर काळेचा म्हणजे वनराजच्या हत्येत ज्याचा सहभाग होता त्याचा भाऊ आहे. या प्रकरणाचा आणि कालच्या हत्येचा काही संबंध आहे का, दुचाकी जी वापरली किंवा हत्यार जे वापरले ते नेमकं कुठून आले, ह्या सगळ्या तपासासाठी पुणे पोलिसांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात 14 दिवसांची पोलीस कोठडी या तिघांची मागवली होती. प्लस हे जे तिघेही आहेत यांच्यावर 1, 1 आणि 7 असे तिघांवरतीही गुन्हे जे आहेत ते पुणे शहरात दाखल आहेत. आणि या सगळ्यांची सखोल चौकशी करण्यासाठी आणि अंधेकर आणि हे जे 3 आरोपी आहेत यांना समोरासमोर बसून चौकशी करता यावी म्हणून पुणे पोलिसांनी ही 14 दिवसाची पोलीस कोठडी मागवली होती. आणि आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयानंतर या सगळ्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या तिघांना 7 नोव्हेंबरपर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सुनावलेली पाहायला मिळते आहे. अमित. अभिजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.